Hello students, welcome to PSGP मंडल कॉलेज ऑफ एज्युकेशन शहादा. तर स्टुडंट्स आज आपण EPC2 लाईफ स्किल एज्युकेशन जीवन कौशल्य शिक्षण यातील युनिट नंबर 2 समजून घेत आहोत. यातील नेक्स्ट पॉईंट जीवन कौशल्य शिक्षणात कुटुंब आणि शाळेची भूमिका. तर आधी शाळेची भूमिका समजून घेऊ. विद्यार्थ्यांमध्ये स्वजागृती स्वजाणीव निर्माण होण्यासाठी शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन केले पाहिजे. उदाहरणार्थ योग शिक्षण, योग शिबिराचे आयोजन, तसेच चिंतन करण्याची सवय विद्यार्थ्यांना लावावी. चिंतनाशी निगडीत परिपाठात उपक्रम सुरू करावा. परिपाठ सर्व शाळेचा शक्यतो एकत्रित घ्यावा. नेक्स्ट पॉईंट यातला समूह अध्ययन पद्धतीचा स्वीकार करावा. सहसंवेदना या कौशल्याचा विकास यातून होऊ शकतो. तसेच विविध आपत्ती प्रसंगी मदत कार्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले पाहिजे. उदाहरणार्थ पूरग्रस्त भागात शक्य असल्यास मदत दिली पाहिजे. कपडे, अन्नधान्य, प्रथमोपचार, आरोग्यविषयी सेवा, मार्गदर्शन, समुपदेशन इत्यादी. नेक्स्ट पॉईंट यातला संपूर्ण शाळेचा एक प्रकल्प घ्यावा. त्यातून विद्यार्थ्यांना प्रकल्पाचे नियोजन करण्यास सांगावे. उदाहरणार्थ शोषखड्डा तयार करणे. नेक्स्ट पॉईंट सहलीचे नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन, सामूहिक प्रकल्पांचे आयोजन इत्यादीमध्ये विद्यार्थी प्रमुख भूमिकेत असला पाहिजे. त्यामुळे आंतरमानवीय व्यवहार जीवन कौशल्य विकसित होण्यास मदत होते. नेक्स्ट पॉईंट उद्योगांना भेटी देणे, तज्ज्ञांच्या भेटी घेणे, मुलाखत घेणे इत्यादी उपक्रम शाळेत राबविले पाहिजे. त्यानंतर शालेय स्तरावर स्पर्धांचे आयोजन करावे. नंतर तालुका जिल्हा स्तरावर आयोजन करावे. शाळेमध्ये जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी योग्य वातावरण निर्मितीची गरज असते. व्याख्याने आयोजित करावेत. शाळा ही समाजाची प्रतिकृती असते, म्हणून समाजाने वावरताना विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही, समायोजन करता येईल या दृष्टीने आपली भूमिका शाळेने पार पाडली पाहिजे. पूर्वनियोजन केले पाहिजे. गटचर्चा, समूह चर्चा आयोजन करावे. यासाठी शालेय स्तरावर सेमिनार आयोजित करावेत. यातून विविध विषयांवर सादरीकरणाची संधी विद्यार्थ्यांना द्यावी. इंटरनेट, मोबाईल इत्यादीच्या योग्य वापराचे मार्गदर्शन करावे. नेक्स्ट पॉईंट आपण समजून घेऊ कुटुंबाची भूमिका. कुटुंब हे विद्यार्थ्यांचे संपूर्ण जग असते. विद्यार्थ्यांची पहिली शाळा इथेच भरते. कुटुंब हे अनौपचारिक शिक्षण देणारी संस्था आहे. कुटुंबात व्यक्ती सुरक्षित असते. कुटुंबाविषयी प्रेम, जिव्हाळा, आदर, सहकार्य अशा अनेक भावनांविषयी व्यक्ती संवेदनशील असतो. जीवन कौशल्यांचे मूळ कुटुंबातच रुजले पाहिजे, कारण कुटुंबातच अनेक मूल्य, संस्कार, कौशल्यांची व्यक्तिमत्वात बांधणी होत असते. कुटुंबाची प्रमुख कार्य परस्पर आंतरक्रिया आणि सामाजिकरण घडवून आणणे हे आहे. या दोन्ही बाबी मुलांचा विकास घडवून आणण्यासाठी तितक्याच परिणामकारक असतात. स्वतंत्र व्यक्तिमत्व घडविणे. तर कुटुंबाची भूमिका पहिली आहे स्वतंत्र व्यक्तिमत्व घडविणे. जीवन सतत बदलत असते, त्याप्रमाणे सूक्ष्म विचार करून कुटुंबातूनही आंतरक्रियांची गती वाढते. सामाजिक स्थिती टिकून राहण्यासाठी स्वतंत्र व्यक्तिमत्व घडविणे गरजेचे आहे. कुटुंबाकडून बालकाला हे बालकडू मिळते. त्यातून कुटुंबाच्या या भूमिकेतून जीवन कौशल्य विकसित होण्यास मदत होते. स्वतंत्र विचार व स्वतंत्र व्यक्तिमत्व घडण्यास मदत होते. घरातील निर्णयात मुलांचा सहभाग घेणे. नेक्स्ट पॉईंट यातला म्हणजे नेक्स्ट कर्तव्य आहे कुटुंबाचं एकमेकांची काळजी घेणे. कुटुंबातील सर्वजण एकमेकांची काळजी घेतात. नकळत त्यांचे अनुकरण घरातील लहान बालक देखील करतात. विशेषतः आजारी असताना, कामावरून थकून आल्यानंतर विचारपूस करणे इत्यादी वर्तनातून आंतरक्रिया वाढत जातात.
नेक्स्ट पॉईंट, उपक्रमात भाग घेणे. कुटुंब विविध उपक्रमात भाग घेत असेल तर हे संस्कार मुलांवर होतात. उपक्रम खूप मोठे असले पाहिजे असे नाही. उदाहरणार्थ वर्तमानपत्र वाचणे व त्यातील चित्रे रंगवा, शब्दकोडी सोडवा, अन्यथा स्टिकर जमा करून विशिष्ट ठिकाणी जमा करा. पर्यावरण संरक्षणासाठी किमान 5 झाडे लावणे, व्याख्यान ऐकणे, पुस्तकाचे वाचन, रेडिओवरील कार्यक्रम ऐकण्यात अखंडता ठेवणे, शहरात अथवा गावात चांगले उपक्रम सुरू असतील त्यात भाग घेणे, अथवा स्वतः वैयक्तिक पातळीवर कुटुंबातच काही उपक्रम सुरू करणे. यातून छंद जोपासला जाऊन संप्रेषण, नेतृत्व, आंतरव्यक्ती संबंध, सहसंवेदना, तणाव व भावनांचे व्यवस्थापन इत्यादी जीवन कौशल्य नकळत विकसित होतात. अशा प्रकारे कुटुंबाला आपली भूमिका जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी चांगल्या प्रकारे बजाविता येऊ शकते. राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी कुटुंबाचा खारीचा वाटा, उदाहरणार्थ भूकंप, अतिपावसामुळे होणारे नुकसान इत्यादी. नेक्स्ट पॉईंट, चिंतामुक्त जीवन. जीवन म्हटले म्हणजे कसलीही चिंता काळजी असणारच, परंतु पालकांनी चिंता काळजीची झळ आपल्या मुलांना पोचणार नाही अशी दक्षता घेतली पाहिजे. ते घेतातच, परंतु त्याचबरोबर चिंता काळजी करण्यापेक्षा या समस्या कशा सोडवाव्यात त्याची चर्चा करावी. चर्चेत मुलांना सहभागी करू शकतो. चर्चेतून विविध पर्याय सापडतील, त्यातील योग्य मार्गाचा अवलंब समस्या सोडविण्यासाठी करावा. यातून मुलांमध्ये समस्या कशी सोडवावी याची कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. नेक्स्ट पॉईंट, विचार प्रक्रिया. कुटुंबातील विचार प्रक्रिया प्राथमिक गरजांभोवतीच फिरणारी नको. त्या गरजा पूर्ण झालेल्या असतील तर आत्मसन्मान, आत्मप्रचिती या गरजा ओळखून त्याचे शिक्षण द्यावे. या बौद्धिक गरजा आहेत. बालकांच्या शारीरिक आणि जैविक तसेच संरक्षणविषयक गरजा कुटुंबाशी निगडीत असतात. कुटुंबाकडून या गरजा पूर्ण झाल्या तर उच्च प्रेरणा निर्माण होतात. मग बालक सामाजिक व बौद्धिक गरजा पूर्ण करण्याकडे आपोआप वळतो. यासाठी कुटुंबातून प्रतिभावंत लेखकांचे वाचन, वैज्ञानिक संशोधनपर वाचन अशा गोष्टींना प्रेरित करावे. बालकाजवळ असणाऱ्या विचार प्रक्रियेला दिशा मिळू चिकित्सक व सर्जनशील विचार विकसित होतील. बालकातील विविध क्षमता, जीवन कौशल्य विकसित होण्यास मदत होईल. आपसातील स्नेहसंबंध, दैनिक घडामोडीवर चर्चा करून योग्य काय हे समोर ठेवणे, शिक्षणाचा उपयोग, व्यापार, शेती असे मुद्दे हलकेच विचारात आणावेत. नेक्स्ट पॉईंट, स्वसंकल्पना. मी कोणीतरी आहे अशी स्वतःविषयीची कल्पना म्हणजे स्वसंकल्पना होय. हळूहळू विकसित होणारी क्षमता, कौशल्य आहे. बालक ज्यावेळी एखादे वर्तन करतो त्यावेळी कुटुंबाकडून त्या वर्तनाचे स्वीकृती व मान्यता मिळाली पाहिजे. अर्थात त्याचे वर्तन योग्य असेल तरच, कारण असे झाले तरच बालक ते वर्तन आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. चुकीच्या किंवा अमान्य वर्तनासाठी योग्य समज देऊन त्यावर मार्गदर्शनही कुटुंबाकडून मिळाले पाहिजे. यातून कसे वागावे हे कळते. अशा वर्तनातून हळूहळू स्वसंकल्पना विकसित होते. स्वसंकल्पना समूहामध्ये वावरताना उपयुक्त ठरते. आत्मविश्वास व कार्यप्रवृत्तीची वाढ यातून होते. इत्यादी अनेक प्रकारे कुटुंबाची भूमिका जीवन कौशल्यांमध्ये महत्त्वाची ठरते. तर आपला युनिट नंबर 2 संपलेला आहे. तर युनिट नंबर 3 आपण नेक्स्ट लेक्चरला समजून घेऊ. धन्यवाद.